नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी खूप झटपट आणि चविष्ट अशी पापडाची भाजी बनवून दाखवणार आहे. घरात भाजी नसली तरी फक्त पापड वापरून अशी भन्नाट रेसिपी तयार करू शकतो. ही भाकरी पोळी बरोबर खूपच छान लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण आता एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी इकडे मी बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपण आता दही घालायचं आहे अर्धा कप. इकडे आपण दह्याचा मसाला तयार करणार आहोत. त्यानंतर मसाले घालायचे आहेत. अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा धणे पावडर आहे ती घालायची आहे. 1 चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर हळद घालायची आहे अर्धा चमचा. व आपण आता हे मिश्रण आहे ते चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे. बघू शकता इकडे पाण्याचा वापर आपल्याला नाही करायचा आहे. असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आपला दह्याचा मसाला तयार झालेला आहे. आपण आता हा बाजूला ठेवून द्यायचा आहे. आपण आता या कढईमध्ये 3 चमचे तेल आहे ते घालायचं आहे. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आपण आता या गरम तेलामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी आहे ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण तेजपत्ता आणि 1 लाल सुकी मिरची मी घेतलेली आहे असे तुकडे करून ती घालणार आहोत आपण. त्यानंतर याच्यामध्ये 4 पाकळ्या लसूण, 2 हिरव्या मिरच्या आणि आलं अर्धा इंच असं करून घेतलेलं आहे मी असं ठेचून. ते आपण आता हे 1 ते 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेम वरती. त्यानंतर याच्यामध्ये 1 कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला व चांगलं मीडियम फ्लेम वर आपण हे परतवून घ्यायचं आहे. कांद्याचा कलर आहे तो थोडा चेंज झाला पाहिजे. कांदा असा मस्तपैकी असा सोनेरी कलर असतो तसा झाला पाहिजे. बघू शकता कांद्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे. त्यानंतर आपण जी दह्याचा मसाला तयार केला होता तो घालायचा आहे. गॅसची फ्लेम इकडे मात्र मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवर आपल्याला हा मसाला आहे तो 5 ते 6 मिनिटं आपल्याला इकडे परतवून घ्यायचा आहे चांगला. बघू शकता आधी तुम्हाला हे पातळ दिसतंय नंतर हे घट्ट होऊन जातं. बघू शकता असं थोडंसं घट्ट होऊन जातं. बघू शकता आपण आता या ग्रेव्हीमध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवर आपल्याला चांगलं हे परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडीशी कस्तुरी मेथी आहे ती घालायची आहे. कस्तुरी मेथीने मस्तपैकी अशी चव येते. त्यानंतर चवीनुसार थोडंसं याच्यामध्ये मीठ घालायचं आहे व चांगलं परतवून घ्यायचं आहे. मस्तपैकी अशी उकळी काढून घ्यायची आहे. बघू शकता मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे. त्यानंतर इकडे मी असे पापड घेतलेले आहेत गॅसवरती भाजून. बघू शकता एका पापडाचे असे मी 2 तुकडे केलेले आहेत आणि ते भाजून घेतलेले आहेत. आपण आता हे पापड आहेत ते या ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत. असे एक करून घालायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा व 1 ते 2 मिनिटं हे चांगलं शिजू द्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपली भाजी आहे ती शिजलेली आहे. आपण त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आहे ती घालणार आहोत आणि मस्तपैकी आपली पापडाची भाजी तयार आहे. ही तुम्ही मस्तपैकी भाकरी पोळी बरोबर पण खाऊ शकता आणि अशीच पण खाऊ शकता. खूप छान लागते. आणि माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.